नांदेडमध्ये सरपंच निवडणुकीसाठी तिसरं अपत्य अडथळा ठरल्यानं पितानेच मुलीला संपवलं। 7 वर्षांच्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून दिलं। तेलंगणा राज्यातील पोलिसांनी आरोपी पित्याला आता अटक केली आहे। मात्र घडलं काय होतं पाहूयात। नांदेडमध्ये सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी जन्मदात्या पित्यानं मुलीला संपवलंय। बापानं 7 वर्षाच्या 2 जुळ्या मुलींपैकी एका मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनॉलमध्ये फेकून दिलं। त्यात तिचा मृत्यू झालाय। या प्रकरणी तेलंगणा राज्यातील पोलिसांनी मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेल्या आरोपी पित्याला अटक केली आहे। मात्र महाराष्ट्रात 3 किंवा त्यापेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना निवडणूक लढवता येत नाही असा नियम आहे। निवडणुकीत अडथळा होऊ नये या कारणातून पित्याने मुलीची हत्या केल्याची चर्चा मुखेड तालुक्यात सुरू आहे। केरूर गावचे सरपंच पद ओबीसीसाठी राखीव झालं होतं। आरोपीला एक मुलगा आणि 2 जुळ्या मुली असल्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे। या घटनेनं परिसर हादरून गेलाय। पांडुरंग कोंडामंगले असं आरोपी पित्याचं नाव आहे। आरोपी पांडुरंग कोंडामंगले हा मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी आहे। तेलंगणा राज्यातील कट्टापल्ली परिसरात कॅनलमध्ये मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली होती। यानंतर तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला आणि 30 जानेवारीला तेलंगणा पोलिसांनी आरोपीला अटक केली। तेलंगणा राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षीस दिले। आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग कोंडामंगले हा सरपंच पदाचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती। पण 3 मुलं असल्यानं आपल्या निवडणुकीत तिसरं अपत्य अडसर ठरू नये म्हणून तिचा बळी घेतल्याची चर्चा सुरू आहे। खरं तर लोकसंख्या नियंत्रणासाठी या गोष्टी हा नियम हा कायदा केला आहे। तर या नियमाचंच पुन्हा एकदा सरकारने रिव्ह्यू घेतला पाहिजे की याच्यातून खरोखर लोकसंख्येवर परिणाम झाला का, हा एक सगळ्यात आधी रिव्ह्यू घेतला पाहिजे। पण या नियमात सुद्धा दुरुस्ती आवश्यक आहे, परंतु सामाजिक दृष्टीनं अशा प्रकारच्या घटना निवडणुकीच्या अँगलने होत आहेत, मला वाटतं दुर्दैवी आणि धोकादायक।